हॅलो. हॅलो. आमदार चषक 2025 चा पहिला सेमीफायनल चार रनासाठी मारलेला हा विशाल राठोडने चौकार. आणखी एक अवंतर धाव भोकर संघासाठी. या पहिल्या षटकामधले 5 चेंडू आणि 10 धावा झाल्या आहेत त्या भोकर संघाच्या. पुढचा चेंडू शाळेत घेऊन येतोय. पुन्हा एकदा वाईट. ओव्हरची समाप्ती. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड लागले आहे ते 11 रन. शर्यत जुंपली. सचिन भाऊ सामना लवकरात लवकर सुरुवात करा. 40 मिनिटाचा टाइम लावलेला आहे. पेनल्टी 100% लावली जाईल. 4 ओव्हरच्या नंतरच ड्रिंक ब्रेक असेल. सर्व खेळाडूंना सूचना आहे. बॉलर नेम आवेश. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेतोय आवेश. सेमीफायनलचा पहिला सामना बीसीसी भोकर वर्सेस आझाद हिमायतनगर या दोन संघामध्ये लढत. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन करत असताना आवेश आपल्या संघासाठी जीवाची बाजी लावतोय. आवेश
जो संघ जिंकेल तो संघ तब्बल 77,777 रुपयाचा मानकरी असेल. पुन्हा एकदा बीट. आवेशने 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना आवेश आपल्या संघासाठी पॉवर प्लेचं षटक एवढं असं टाकणं इतकं सोपं नसतं. सुंदर अशी बॉलिंग आवेशची. पुन्हा एकदा आवेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बीट. सुंदर अशी बॉलिंग करतोय आवेश. हिमायतनगर संघाचा हुकुमी हक्का म्हणलं तर हरकत नाही. ऑलराऊंडर आवेश आणि तितकाच मोठा फलंदाज या भोकर बीसीसी भोकर संघाचा विशाल राठोड सर. पुन्हा एकदा बीट. काय सुंदर गोलंदाजी होते यार हिमायतनगर संघाकडून. सुंदर अशी गोलंदाजी. 4 चेंडू निर्धाव टाकलेत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 4 चेंडू निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी करतोय आवेश. पुन्हा एकदा बीट आणि लेगबाईच्या रूपामध्ये पुन्हा एकदा धाव. सुंदर अशी गोलंदाजी करतोय आवेश. 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव दिली. या सेमीफायनलच्या मुकाबल्यासाठी अंपायर म्हणून आमचे आकाश भाऊ, अक्षय भाऊ राऊत सर पंच म्हणून लाभलेले आहेत. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आणि कॅच मिस. विशाल राठोड सरचा कॅच सोडणं एवढं सोपं नाही. ओव्हर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 रन. 2 ओव्हर 14 रन. बॉल द्या. बॉल जुना बॉल. भोकर फाटा प्रोप्रायटर पॉवर माननीय प्लेचे अविभाव 2 काळे षटक संपले आहेत. यांच्याकडून ओहोर संपली. आणि या पॉवर टीम मीटिंग नकोय. टाइम चालू आहे. शाहिद भैया टाइम चालू आहे. पेनल्टी मात्र 100% लागणार आहे. 40 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे आणि त्यामध्ये 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल ते 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तरी तुम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर सामने सुरुवात करा. 2 ओव्हर झालेले आहेत आणि 7 मिनिटाचा कालावधी झालेला आहे. 33 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे आहे आणि 6 षटक टाकायचे. 33 मिनिटांमध्ये साऱ्या गगनात ललकार ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर समितीला सहकार्य प्रोप्रायटर करत चला. माननीय संदीप विनंती देवडे आहे तुम्हाला. यांचा सनसनीत शाहिद भैया. चौकार. मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब. अख्ख्या मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब. सर्व खेळाडूंना विनंती आहे 4 ओव्हरच्या अगोदर ग्राउंड मध्ये कोणी यायचं नाही.
खेळाडूंना पुन्हा पुन्हा विनंती आहे, बीसीसी भोकर संघ असेल, हिमायतनगर संघ असेल, दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे, ग्राउंड मध्ये 4 ओव्हरच्या नंतर यायचं आहे. चलो स्टार्ट करो. या सामन्याचा तिसरा ओव्हर घेऊन येतोय बबलू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि एकच धाव. सुंदर अशी गोलंदाजी करतोय बबलू. हिमायतनगर संघाकडून गोलंदाजीसाठी आलाय बबलू. सुंदर असलम पटेल सुंदर गोलंदाज आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान या गोलंदाजाकडे ती सुंदर असा चेंडू आणि चेंडू जातोय. फिल्डर आहे, फिल्डरच्या हातामध्ये विकेट. आणि भोकर संघाला लागलेला मोठा धक्का. विशाल राहतो प्रोप्रायटर सुंदर अशी अमर गोलंदाजी करतोय सुरोसे असलम. यांची दमदार विकेट. काही करू शकले नाहीस माझ्या मते. ओके सर. आकाश बीसीसी भोकर संघाचा धुरंधर आकाश बॅटिंग साठी आलाय. अतुल सर या की. अहो या हो. हा सामना जिंकायचा असेल तर भोकर संघाला खुंकार फलंदाजी करावं लागेल. सुंदर अशी बॉलिंग करतोय असलम. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि कव्हरच्या दिशेने चौकार. सुंदर असा शॉट मारलाय शुभमच्या बॅट मध्ये. साऱ्या गगना चौकार. पुढचा चेंडू असलम घेऊन येतोय. पुन्हा एकदा रिव्हर्सची फटका मारण्याचा प्रयत्न आणि चोरटी धाव. सुंदर अशी बिटवीन द विकेट, रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या सेमीफायनलचा थरार पाहायला मिळतोय. प्रशांत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट. काय बॉलिंग करतोय असलम. सुंदर अशी गोलंदाजी करतोय असलम पटेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान या षटकामध्ये एक चौकार आला. पण बीसीसी भोकर संघाचा हुकुमी एक्का या एक्क्याला बाद केले. पुन्हा कव्हरच्या दिशेने आणि सीमा रेषा पार चौकार. डीजे भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. नंतर स्कोर बोर्डवर लागले आहेत ते 24 रन आणि 1 विकेटच्या पतनानंतर सुंदर अशी आतापर्यंतची गोलंदाजी पाहायला मिळते हिमायतनगर संघाकडून. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन आमदार चषक. पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा. प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली.
आजचे क्रिकेटचे सामने आमदार चषक अर्धापूर या सामन्याचं बिग सेमीफायनल पहिलं आणि या सामन्यासाठी पारितोषिक दिलेले आहेत 24 रन, 3 ओव्हर 24 रन 1 विकेट. या सामन्यासाठी प्रथम पारितोषिक 1,21,111 रुपये श्री किशोर स्वामी माजी महापौर नांदेड यांच्यातर्फे ठेवण्यात आलेला आहे. आणि या सामन्याचं दुसरं पारितोषिक आहे या सामन्याचं दुसरं पारितोषिक आहे 71,111 रुपये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक अर्धापूर यांच्यातर्फे. आणि या सामन्याचं तिसरं पारितोषिक आहे 51,111 रुपये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक अर्धापूर यांच्यातर्फे. आणि चौथं पारितोषिक आहे 31,111 रुपये आबिदादा गुरखेल भाजपा युवा नेते यांच्यातर्फे. तरी या सामन्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी पारितोषिक दिले आहे त्या सामन्यांचं सर्व कमिटीच्या वतीनं व सर्व खेळाडूच्या वतीनं व अर्धापूरच्या वतीनं मी सर्व मान्यवरांचं हार्दिक असं अभिनंदन करतो. शाहिद भैया पेनल्टी 100% आहे बरं. वही तुम कुछ भी करो लेकिन पेनल्टी पक्का है, क्योंकि जो यहाँ पर आने वाले मेहमान है वो टाइम पे आने वाले हैं. वो टाइम के पहले अपने को खत्म करने का है. उसके वास्ते बोल रहा हूं कि बार बार जल्दी जल्दी स्टार्ट करो. पुन्हा एकदा शॉट मारण्याचा प्रयत्न आणि बॉलर नेम जुबेर हिमायतनगर संघाकडून चौथावर टाकण्यासाठी आलाय जुबेर. सुंदर असा शॉट आणि बाउंड्रीच्या बाहेर 6 रनासाठी मारला आकाशने. सुंदर असा षटकार आकाशच्या बॅट मधून पाहतोय डीजे. षटकार आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. दिशाहीन गेंदी होता, चेंडू होता आणि स्लो रन होता. आकाशला चेंडू समजूत दिला नाही. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट आणि एक चोरटी धाव म्हणलं तर काय हरकत नाही. प्रशांतच्या बॅट मधून अद्यापच मोठा फटका आणखी पाहायला मिळत नाहीये. कॅच पुन्हा एकदा मिस झालेली आहे. कॅच सुटला. कॅच विन द मॅच म्हणलं जातं भाऊ. सुंदर अशी गोलंदाजी करतोय जुबेर. स्ट्राइक वर आहे आकाश. आकाश सुंदर अशी फटकेबाजी करतोय आणि आकाश हा बीसीसी भोकर संघाचा हिटर आहे. चौथं षटक. सुंदर अशी गोलंदाजी आणि वाईट बॉलचा इशारा. एकूण 3 रन असतील ह्या चेंडूवर. वाईट बॉल कॉल असेल. सुंदर अशी गोलंदाजी करतोय पण वाईट. सचिन जाधवला सुद्धा चेंडू कळाला नाही, एवढा तेज गतीने होता चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतोय जुबेर. रिवर्स फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा मिस झालाय आणि तिथेच एक छोटी चोरटी धाव.
अशी गोलंदाजी करतोय आकाश. लिंबाखाली जे प्रेक्षक बसले आहेत त्या नवीन थोडं बाउंड्रीच्या बाजूला व्हा, कारण तिथं कॅच आला तर फिल्डरला अडथळा येणार नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बीड झालाय प्रशांत. ओ काळा शर्ट सर थोडं बाजूला सरका ना. काळा शर्ट लिंबाच्या झाडाखाली जे काळ्या शर्टवर आहे त्या फिल्डर पशी. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल राजयोग दक्षता घ्यायची आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. 1 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक असेल. सर्वांना विनंती आहे भैया उनको पीछे बैठा बोलो थोड़ा. फील्ड सचिन भैया तुम्हाला फिल्डर बोलो ना भाई. फिल्डरला बॉल धरण्यासाठी कुठंच अडथळा येणार नाही अशा ठिकाणी बसा. प्रेक्षकांना विनंती आहे समाधान बसून आनंद घ्या. बिग सेमी फायनल आणि फायनलचा. चार षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर लागले 36 रन. 36 रन. लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत हिमायतनगर संघाची सुंदर अशी गोलंदाजी पाहायला दिसते. चला सचिन भाऊ सामना सुरुवात करा. चला सामन्याला सुरुवात करा. प्रेक्षकांना विनंती आहे बाउंड्रीच्या बाहेरून या. चला पुढचा चेंडू साईड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आकाश बीट झाला. फालो मध्ये मारला आकाश. सुंदर अशी गोलंदाजी हिमायतनगर संघाची. बॉलर ने शाहिद. account balance for a confirmation or try with another UPI linked bank account. सुंदर असा एक रनासाठी आकाशच्या बॅट मधून. आतापर्यंत भोकर संघाने आक्रमक बल्लेबाजी करताना दिसत नाहीये. भोकर संघ शांत संयमी फलंदाजी चालू आहे आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 रन. एकाच रनावर संतुष्ट राहावं लागेल प्रशांतला. भोकर संघाकडून आतापर्यंत आक्रमक बल्लेबाजी करायला चान्सच दिला नाही या हिमायतनगर संघाने. मोठा फटका आणि पुन्हा एकदा सीमा रेषा पार षटकार. डीजे आधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार.
सुंदर अशी आक्रमक फलंदाजी करतोय आकाश आपल्या संघासाठी. चलो शुक्रिया. सहबाद मौली सर का आगमन हो चुका है. सुंदर अशी गोलंदाजी करतोय आणि एक रन तर पूर्ण केला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन. काय रनिंग करतोय आकाश. संघासाठी आक्रमक बल्लेबाजी करावं लागणार आहे आकाशला. पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि दिशाहीन गेंद, दिशाहीन चेंडू. वाईट बॉल कॉल असेल अंपायरचा. एक रन पूर्ण आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. पुन्हा एकदा 2 रन. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. संघासाठी बाजी लावतोय सध्या तर आकाश. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 रन, 1 विकेट, सरासरी 10च रन रेट चालू आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. जुबेर घेऊन येतोय. सुंदर असं षटक टाकलं होतं जुबेरनं पण. 5 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 49 रन, 1 विकेट, 10च रन रेट आहे सरासरी. सुंदर अशी गोलंदाजी करतय हिमायतनगर संघ. काय चेंडू टाकलाय जुबेर. सुंदर अशी गोलंदाजी करतोय जुबेर आपल्या संघासाठी. सुंदर अशी गोलंदाजी. तेज तरार चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा 1 रनासाठी. सुंदर अशी गोलंदाजी करतोय जुबेर. पुढचा चेंडू जुबेर आकाशसाठी. आकाश सध्या तर संघासाठी सुंदर अशी फलंदाजी करतोय. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये 1 रन पूर्ण आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स आणि स्टंपवर बॉल लागलाच नाही. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना हिमायतनगर संघासाठी जुबेर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सीमा पार, गगनचुंबी षटकार. डीजे फटका असा धुआधार, हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार.
चला पुढचा चेंडू जुबेर घेऊन येतोय. सुंदर अशी फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी आकाश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि 1 रन. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मिस फिल्डिंग. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. सुंदर अशी रनिंग. पुढचा चेंडू घेऊन येतोय जुबेर. सुंदर अशी फिल्डिंग उसामा. 6 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 61 रन, 1 विकेट. सुंदर अशी गोलंदाजी आणि सुंदर अशी फटकेबाजी करतोय आकाश. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत हो, शाळुया, थोडा संपली. पिछा 6 हटवा. चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा आदिल, प्रोप्रायटर थोडा पिछा हटवा, माननीय थोडा. अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. सुंदर असा शॉट मारलाय आकाशच्या बॅटमधून आणि दुसऱ्या रनासाठी प्रयत्न. मिस स्पीड. 2 रन पूर्ण आणि तिसऱ्या रनासाठी सुंदर अशी बॅटिंग करतोय आकाश. 16 चेंडूचा सामना करीत आकाशने संघासाठी 35 धावा ठोकल्यात आणि नॉन स्ट्राईकवर आहे ते प्रशांत आडे. 15 चेंडू खेळून 9 रन काढलेत. सुंदर अशी बॅटिंग करतोय आकाश. 16 चेंडू मध्ये 35 धावा काढल्यात. सातवं षटक असलम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बीट. 17 चेंडूचा सामना करीत 9 धावा काढलेल्या आहेत. प्रशांत आडे यांचा बल्ला माझ्या मते आज चाललेला नाहीये. पुन्हा आपल्या टीमची धुरा सांभाळण्यासाठी येत आहेत विपिन सर. सुंदर या बीसीसी भोकर संघाचा हुकुमी एका म्हणलं तर काय हरकत नाही. ऑलराऊंडर विपिन सर. आमदार चषक 2025 या टुर्नामेंटचा पहिला सेमीफायनल पाहण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हमदार एज लगा करते विकेट आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत आहे. सर्वांना विनंती आहे बाउंड्रीच्या बाहेर झाडाच्या झाडाखाली बसून घ्या कारण उन्हाळ्याचा दिवस आहे भाऊ. टेंडॉल मध्ये बसता. टेंडॉल पण टाकलेले आहे तिथं. सुंदर अशी गोलंदाजी करतोय असलम. बॅट्समनला कळू देत नाही. मी सांगलं होतं की या बीसीसी भोकर संघाचा हुकुमी एका म्हणजे विपिन सर. सातवं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडू झालेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी करतोय असलम पटेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चौकार. डीजे भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. मार्केट मध्ये
चला पुढचा चेंडू असलमचा. स्ट्राईकवर आहे आकाश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि लेग बाईच्या रूपात आलेली एक धाव. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन हिमायतनगर संघाकडून. स्ट्राईकवर आहेत ते विपिन सर. बघूत आपल्या संघासाठी काय करतील विपिन सर. 7 चेंडूचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि तिथं फिल्डर आहे. कॅच. विपिन सर बाद. सुंदर शानदार अशी भेट गोलंदाजी ही करत आहे अमर असलम स्पोर्ट्स पटेलने. प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. बोर्डो लागले ते 70 रन आणि 3 विकेटच्या नंतर. आणि सांगायचं म्हणजे तर या हिमायतनगर संघाकडून गोलंदाजी केलाय असलम पटेल. 2 ओव्हर 17 रन आणि 3 विकेट. सुंदर अशी गोलंदाजी केलाय ते असलम पटेलने. तिन्ही विकेट असलम पटेलने घेतले आहेत. आणि आता बॅटिंगला आलाय अनिल जाधव. ये जे भोकर संघाकडून बॅटिंग साठी आलाय अनिल जाधव. 70 सांगलो ना. 7 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर लागले 70 रन 3 विकेट. आवेश. मोठा फटका मारलाय भावा. सुंदर असा षटकार आकाशच्या बॅट मधून. सुंदर अशी फटकेबाजी करतोय आकाश. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. आकाश फक्त आणि फक्त भाऊ 5 रन पाहिजेत 50 साठी. आकाश 19 चेंडूचा सामना करत 45 धावा ठोकल्या आहेत आकाशने. बोल्ड क्लीन बोल्ड केले. सुंदर असा पहिल्या चेंडूत षटकार आणि दुसऱ्या चेंडूत विकेट. सुंदर अशी गोलंदाजी हिमायतनगर संघाची आणि मोठा विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. हॅलो. सेमी फायनलचा आवाज ब्रेक होतोय. लास्ट ओव्हर 8वं षटक टाकतोय आवेश. आणि 8व्या षटकातले 2 चेंडू झालेले आहेत. चार चेंडू शिल्लक आहेत. 76 धावा लागलेल्या आहेत फलकावर आणि 4 विकेट. एकाकी झुंज दिली होती आकाशने. हॅलो. चला 4 रन
सीमा पार चौकार. बॅट्समन नेम आयांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर प्रहार करत चौकार प्राप्त केला आहे आयानने. 8वं षटक प्रगतीपथावर आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि मोठा फटका. सीमा पार गगनचुंबी षटकार. धुवाधार हा गेला षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. चेंडू आला नाही का? पुढचा चेंडू घेऊन येतोय आवेश. सुंदर अशी फटकेबाजी करतोय आयान. पुन्हा एकदा षटकार मारला. काय फलंदाजी करतोय आयान. संघासाठी हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. शेवटचा चेंडू असेल. सुंदर अशी फटकेबाजी करतोय संघासाठी आयान. सुंदर असा स्टेटच्या दिशेने आणि 1 रन. दुसऱ्या रनाचा प्रयत्न आणि 2 रन सुद्धा पूर्ण. स्कोर 94. 8 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड लागले 94 रन आणि हिमायतनगर संघासाठी 95 धावांचं आव्हान. भोकर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांची सुद्धा उपस्थिती लाभणार आहे आज या फायनलच्या बक्षीस वितरणासाठी. शक्तिशाली संघांमध्ये धावांची सचिन भाऊ. शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली.
पवनकर, स्ट्राईक एंडला शाहिद युवी. पहिला चेंडू अतिशय दूर टाकलेला आणि पंचाचा इशारा आलाय का हा वाईट चेंडू असणार आहे. या वाईट बरोबर संघाचं खातं उघडलंय. धाव फलकावर एक धाव लावली गेली. एकही चेंडू गणल्या जाणार नाही आणि धाव फलकावर एक धाव लागली गेली. म्हणजे अजूनही 94 धावांची गरज असणार आहे निर्धारित 48 चेंडू मध्ये. आपण पाहिलंय हिमायतनगर संघाचा अवेसने ज्या प्रकारची फलंदाजी केली होती कालच्या सामन्यामध्ये. अगोदर प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं, परंतु प्रत्येक दिवस प्रत्येक सामना वेगळा असतो. दरम्यान पडल्याच्या नंतर उसळी घेणारा चेंडू थोडस आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विपिन पवन करून चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात टाकली जाते, परंतु दोन्ही फलंदाजाबद्दल बोललं गेलं तर दोन्ही अतिशय अनुभवी फलंदाज म्हणून ओळखले जातात. हिमायतनगर संघाचे अतिशय दांडगा अनुभव असलेल्या या दोन्ही फलंदाजा क्रिकेट या खेळाचा. बघूया कशा प्रकारचं प्रदर्शन करतील. गोलंदाजी मार्कवर तेवढाच अनुभवी गोलंदाज आहे. यावेळी शपल होऊन फटका खेळला, बॅटचा येज लागलाय आणि झेल सुटलाय. झेल सुटलाय. शाहिद इवी एका मोठ्या खेळाडूचा झेल सुटलाय. आखुडत्या लेनचा चेंडू बॅटचा टॉप एज लागून फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जात होता, परंतु थोडेसे मिसअंडरस्टँडिंग झाली त्या दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये. विकेट किपर आणि फर्स्ट स्लिप मध्ये जो प्रशांत आडे हे दोन खेळाडू होते आणि एक जीवनदान एक संधी मिळाली ती फलंदाज शाहिद इवीला. या प्रकारच्या सामन्यामध्ये फलंदाजाला जीवनदान मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि परंतु आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये ते काम झालंय. जीवनदान मिळालंय शाहिदला. या संधीचं किती सोनं करेल हा फलंदाज आपण पाहूया. गोलंदाजी मार्क मात्र भेदक होती. गोलंदाज विपिन पवनकर यांच्याकडून पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा धावतील पंचांना क्रॉस केले शाहिदसाठी. यावेळेस शाहिदने काय पंच मारलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं चेंडू धावतोय, पाठलाग केला जातोय. एक धाव, दोन धावा आणि दोन धावा सुद्धा पूर्ण झाल्यात. या दोन धाव्यानेशी धावसंख्या वाढतीये. 3 धावा धाव फलकावर लागल्या गेलेत. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. 95 धावाचा पाठलाग करतोय. सेमी फायनलचा सामना आहे. हिंदवी एम्पायर क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक 2025 चा आजचा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसामधला पहिला सेमी फायनल आपण पाहतोय. BCC भोकर आणि M आझाद हिमायतनगर या दोन संघांमध्ये. पुढचा चेंडू. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे फलंदाजाचा, परंतु नकार दिलाय. पंचावर कोणताही दबाव नाही. दोन्ही पंच आपसामध्ये बातचीत करतायत, परंतु मोठा फटका खेळण्याचा होता, मिस झालाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं फटका खेळल्याच्या नंतर पुन्हा विपिन पवनकरची आणि बाद. तुम्ही डिस्कस करून निर्णय घ्यायचा. इकडे अल्ट्रा एज नाहीये. चला, पंचाचा डिसिजन शेवटचा असणार आहे.
चला पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय डावखुरा नोमान. बघूया नोमान कसा सामना करेल, कारण एक मोठा विकेट पडलाय शाहिद ईव्हीच्या रूपामध्ये. नोमानने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चांगले क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळाले. नोमान मात्र मागच्या काही सामन्यापासून पाहतोय हलक्या हाताने बॅटिंग करतोय, म्हणजे गजू पाटील पुमनाळकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. पुढचा चेंडू नोमानसाठी. नोमाने यावेळेस फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे विशाल राठोड तिथे. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या ते 4 धावा, 1 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर अनिल बेर्देवाड आलाय आणि स्ट्रायकर यांना असेल डावखुरी हाताचा नोमान. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धाव फलकावर लागल्या गेलेत. 55 धावाचा पाठलाग करतोय यमाजात. यावेळेस थोडस गती परिवर्तन, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पॉवर प्लेचं शेवटचं षटक चालू आहे. यावेळेस फटका मारलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सीमा रेषा पार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. चांगला फटका या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय नोमान कडून, कारण नोमान मागच्या काही सांगण्यामध्ये अपयशी ठरला होता, परंतु या सामन्यामध्ये मोठा फटकार मारून आगाज केलाय. पुढचा चेंडू अनिल बेर्देवाडचा. यावेळेस खूप दूर टाकलेला चेंडू, पंचाचा इशारा वाईड असणार आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर 11 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. म्हणजे एक रंगतदार सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाकडून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाखुश दिसतोय फलंदाजाच्या आपण बॉडी एक्सप्रेशनवर पाहिले. यावेळेस एक्स्ट्राच्या रूपामध्ये थ्रो मारला होता, परंतु असलम पटेल धावून आलेत. चला प्रेक्षक, लिंबाच्या साईडला बसलेले प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचंय. पाठी मागले विकेट किपरच्या पाठी मागले प्रेक्षक, थोडस लक्ष असू द्या की आपण त्या जागी बसायचं नाहीये, कारण युट्यूबचा लाईव्ह सामना चालू आहे. सर थोडस आवाजाकडे लक्ष असू द्या, आपण तिथं बसायचं नाहीये, माफ करा. धन्यवाद दादा, धन्यवाद सर. पुढचा चेंडू, यावेळेस आवेश असेल स्ट्रायकर यांना. चांगला चेंडू पडल्याच्या नंतर स्कीड होणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज अनिल कडून. दोन्ही अनुभवी संघ, या अनुभवी संघामध्ये होणारा सामना आपण पाहतोय, रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिले फलंदाजीसाठी हिमायतनगरचा संघ म्हणून ओळखला जातो आणि गोलंदाजीसाठी भोकरचा संघ, या दोघांमध्ये यावेळेस रिवर्स आणि काय सक्सेसफुल फटका खेळलाय, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर, प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. अख्ख्या मार्केटमध्ये फक्त 16 धावा धाव फलकावर लागल्या गेलेत.
दुसरं षटक प्रगतीपथावर, माझ्या मते शेवटचा चेंडू. यावेळेसने पुन्हा एकदा फटका खेळलाय आणि चेंडू जातोय का? तीन धावा तर पूर्ण केल्यात, परंतु तिसरे पंच चेक करतायत चौकार असणार आहे का. शशांक पवार या सामन्याचे तिसरे पंच, तिसरा डोळा, कारण अगदी बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षण झालेलं आहे. त्यामुळे तिसऱ्या पंचाकडे 2 षटक संपलेत पॉवर प्लेचे. धावसंख्या या चेंडूवर जर चौकार असेल तर 20 धावा असतील, नसेल तर 19 धावा. धाव 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. म्हणजे दोन्ही संघासाठी जर विचार केला तर चांगला अडवलं गेलंय, सुरक्षितरित्या अडवलं गेलंय चेंडूला. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. जी केली मागच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय ज्या प्रकारे पाकिस्तान समोर विराट कोहलीने ज्या प्रकारचा सामना काढला होता, त्या सामन्यालाही लाजवेल अशी फलंदाजी आपल्याला मागच्या सामन्यामध्ये आवेश या फलंदाजाकडून पाहायला मिळाली. परंतु प्रत्येक दिवस प्रत्येक सामना वेगळा असतो. धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर झालेल्या ते 19 धावा. गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन आलेत विपिन पवनकर. स्ट्रायकर एंडला असेल आवेश. अजूनही सामना रंगतदार अवस्थेमध्ये सापडलेला आहे. अजून जर धावाचा विचार केला तर 36 चेंडू मध्ये 76 धावांची गरज असणार आहे. 12.67 रिक्वायर्ड रन रेट हिमायतनगर संघासाठी. गोलंदाजी मार्कवर विपिन पवनकर, ज्याने मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, 4 धावा खर्च केल्या होत्या. फुलटॉस, लोअर फुलटॉस, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न हुकलाय आणि निर्धाव चेंडू. मागच्या सामन्याचा जर विचार केला तर 18 चेंडू मध्ये 72 धावांची गरज असताना या फलंदाजाने ती धावा काढल्या होत्या. तो फलंदाज आहे आणि गोलंदाजी मार्कवर एक तेवढाच मोठा गोलंदाज आपण पाहतोय. रिव्हर्स फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, परंतु एक्स्ट्राच्या रूपामध्ये मिळाले 1 धाव. एका धावेनिशी धावसंख्या वाढती, 20 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. करंट रन रेट जर पाहिलं तर 8.757 च चालू आहे आणि काढायचे आहेत ते 13.24 च. आपण पाहतोय एकदम पेंडॉलच्या समोर एकदम चमचम त्या ट्रॉफ्या. तुकाराम भाऊ साखरे यांच्या सौजन्याने ते ट्रॉफी आपण पाहतोय. या स्पर्धेच्या पारितोषिकाचा जर विचार केला तर या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक तब्बल 1,21,111 रुपयाचं असणार आहे. गोलंदाजी मार्कवर विपिन पवनकर, स्ट्रायकर एंडला असेल नुमान. आखूड त्या लेनचा चेंडू होता, परंतु फटका खेळू शकला नाही नुमान आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस आणि तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु नकार दिलाय तिथे आणि 1च धाव असणार आहे. फुल टॉस चेंडू आणि तिसऱ्या पंचाकडे पाठवलाय. जर वेस्ट हाईटच्या वर असेल तर नो बॉल, अन्यथा फेअर डिलिव्हरी असणार आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. एक मिनिट पंच, फेअर डिलिव्हरी
आणि एक धाव पळून काढली. पुढचा चेंडू आवेसाठी आवेने फटका खेळलाय. साईने झेल सोडलाय आणि चेंडू सीमा रेषा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. मार्केट मध्ये फक्त परंतु रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न हवेचा आणि अपयशी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 25 धावा धावपलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. चेंडू मध्ये 70 धावा म्हणजे 14 रन पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट असणार आहे. प्रत्येक धाव्या षटकाला 14. गोलंदाजी मार्कवर असलम पटेल आलेले आहेत. बघूया असलम पटेल कशा प्रकारची गोलंदाजी करतात. अजूनही जर पाहिलं तर 30 चेंडू मध्ये 70 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. हिमायतनगर संघाला रंगतदार अवस्थेमध्ये सामना सापडलाय. फुलटा चेंडू फटका खेळलाय परंतु मोठा फटका पाहायला मिळाला नाही आणि एक धाव पहिल्या चेंडूवर. प्रथम पारितोषिक तब्बल 1,21,000 श्री किशोर स्वामी माजी महापौर नांदेड यांच्यातर्फे. द्वितीय पारितोषिक 71,111 नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवक अर्धापूर यांच्याकडून. तृतीय पारितोषिक 51,111 नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवक अर्धापूर यांच्याकडून. आणि चतुर्थ पारितोषिक पाहिलं गेलं तर 33,111 अभिदादा गुरकेल भाजपा युवा नेते यांच्याकडून. वैयक्तिक पारितोषिक जर पाहिले गेले तर मॅन ऑफ द सिरीज 11,001 कैलासवासी विश्वनाथ पाटील बेराडे यांच्या स्मरणात. जाऊया सामन्याकडे. असलम पटेल गोलंदाजी मार्कवर आवेश स्ट्रायकर एंडला असेल. अतिशय दूर टाकलेला चेंडू फलंदाजापासून आणि पंचाचा इशारा वाईट असणार आहे. मॅन ऑफ द मॅच फायनल साठी 5,001 रुपयाचं पारितोषिक कैलासवासी मारोतराव मामा कानोडे यांच्या स्मरणात. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हॉटेल श्री आंबे यांच्याकडून 5,001 रुपयाचं पारितोषिक. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट अजय बारसे यांच्यातर्फे 5,001. बेस्ट कीपर नवीन वटणकर यांच्यातर्फे 5,001. बेस्ट बॉलर अंबादास आंबेगावकर यांच्यातर्फे 5,001. बेस्ट कॅच अविनाश काळे यांच्यातर्फे 5,001. यावेळेस पुन्हा एकदा दूर टाकलेला चेंडू. यावेळेस मात्र वाईट नाही. आणि जे आपण ट्रॉफ्या पाहतोय त्याचं सौजन्य तुकाराम दादा साखरे माजी नगर सेवक यांच्याकडून असणार आहे. आपण पाहतोय 21 तारखेला सुरू झालेली स्पर्धा. 27 तारीख आजचा शेवटचा दिवस आणि पहिला सेमीफायनलचा सामना. यावेळेस पुन्हा एकदा दूर काढलाय पंचांच. चला रिव्ह्यू नाही पंचांचा. हा वाईट. वाईट बॉल.
टॉपचा चेंडू आहे. असलम पटेल आणि स्ट्रायकर इनला आवेश रंगतदार अवस्थेमध्ये सापडलेला हा सांगना. पुन्हा दूर टाकलाय चेंडू आणि एकच धाव. म्हणजे चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिली तर भोकरच्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक चालू आहे आणि धावपलकावर लागल्या गेल्या ती 29 धावा. 27 मध्ये 66. इक्वेशन वाढत जाते हिमायतनगर संघाचा जर विचार केला तर. यावेळेस पटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे विशाल आणि पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. अजूनही पाहिलं गेलं तर 26 चेंडू मध्ये 65 धावांची गरज असणार आहे. म्हणजे 15 रन पर रिक्वायर्ड रन रेट हिमायतनगर संघासाठी. फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण तिथे 12 नंबरच्या दर्शेमध्ये गोलंदाज असलम पटेल यांचं. या दोन फलंदाजाचा वैयक्तिक विचार केला तर आवेश 10 चेंडू मध्ये 13 धावा आणि नौमान 9 चेंडू मध्ये 11 धावा. आणि गोलंदाज असलम पटेल या षटकामध्ये असलम पटेलने 5 चेंडू मध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात. यावेळेस चांगला चेंडू विकेटची मागणी केली होती परंतु पंचावर कोणताही दबाव नाही. षटकाची समाप्ती. एका ओव्हरचा ड्रिंक ब्रेक असणार आहे. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. डीजे कृष्णा मतलेसर बाजार डीजे कृष्णा मतलेसर बाजार धावा 24 चेंडू आणि 65 धावांची गरज असणार आहे. नुमान असेल स्ट्रायकर इनला. गोलंदाजी मार्कवर आहे विशाल राठोड जो की पहिलं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू सुंदररित्या टाकला गेलाय. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव पूर्ण केली आणि एकच धाव असणार आहे.
धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली 31. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 23 चेंडू मध्ये माफ करा 22 चेंडू मध्ये 64 धावांची गरज असणार आहे आता म्हणजे 17.5. आवेशसाठी पारितोषिक असणार आहे. माफ करा आवेशच्या विकेटसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक 1,500 रुपयाचं. मिलर आलाय नवीन फलंदाज. मिलर साठी मिलरने फटका खेळलाय आणि षटकार. मिलरने पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळला आणि षटकार प्राप्त केलाय. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये षटकार. पुन्हा एकदा मिलर द किलर मिलर. 2 चेंडूवर 2 षटकार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. षटकार मारलेत. दोन धावा होत्या. आज मिलर मिलर करेल का हा काम. ज्या प्रकारचं काम आपण पाहिलं होतं आवेशने केलं होतं काल. आज मिलर मिलर करे ही जिम्मेदारी असणार आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोदून मारलाय समोरच्या दिशेमध्ये. अडवलं गेले. 1 धाव.
म्हणजे प्रत्येक षटकाराला 14 रनाची माफ करा 17 धावांची गरज असताना या षटकामध्ये मात्र 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 44 धावा धावफलकावर लागले गेलेत. पुन्हा विशाल असेल गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एंडला आवेश. रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि क्लीन बोल्ड. अगदी खाली राहिलेला चेंडू क्लीन बोल्ड झालाय. आवेश. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. हॅलो. कॅच. फिल्डर खाली आणि कॅच मिस. सुंदर असं क्षेत्ररक्षण विपिन सर कडून पाहायला मिळतंय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय बीसीसी भोकर. 18 चेंडू मध्ये 16 चेंडू 48 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करतोय असलम. सुंदर असा सामना पाहायला भेटतो या सेमीफायनलचा. सुंदर असा शॉट आणि कॅच होऊ शकतो. पुन्हा एकदा कॅच मिस. उसामाचा कॅच सोडलाय. सुंदर अशी फलंदाजी करतोय उसामा. आता सुद्धा उसामा हा षटकार स्कोर काढू शकतो ही कॅपॅबिलिटी उसामाकडे आहे. सुंदर असा फलंदाज. माझ्यामध्ये उसामा याच्या आधी यायला हवा होता. सुंदर अशी बॉलिंगचं प्रदर्शन करत असताना असलम पटेल आपल्या संघासाठी. आणि भोकरची मिस फिल्डिंग या सामन्यामध्ये खूप पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण गच्चाळ प्रगतीचं. सुंदर अशी गोलंदाजी करतोय असलम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि कट आउट. सुंदर अशी गोलंदाजी. या अगोदरच्या षटकामध्ये लगातार 2 चेंडूवर 2 षटकार ठोकल्या होत्या आणि यानंतर कट आउट होऊन परततोय. शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर
चला, वेळेचं बंधन आहे. सर्व संघांना विनंती आहे की लवकरात लवकर सामना सुरुवात करा. पंचांना विनंती आहे. आणि बॅटिंग साठी आलाय बबलू, हिमायतनगर संघाचा हुकुमी अक्का बबलू. पाहूत आपल्या संघासाठी काय करेल बबलू. 14 चेंडू 47 धावा. काढशील का रे बबलू भावा. 14 चेंडू 47 धावा. सुंदर अशी बॉलिंग करतोय असलम. पुन्हा चेंडू घेऊन येतोय बबलू साठी असलम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चोरटी धाव म्हणली तर हरकत आहे. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट उसामा. शेवटचा चेंडू. 6वं षटक प्रगतीपथावर आहे आणि 6व्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. सुंदर अशी गोलंदाजी करतोय असलम बीसीसी भोकर संघाकडून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि फुलटा चेंडू. पुन्हा एकदा धाव. एका धावीशी काही होणार नाही. मोठे मोठे फटके मारावे लागणार आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. 50 रन 4 विकेटच्या पतनानंतर आणि काढायचे आहे ते 22 चेंडू 45 धावा. 12 चेंडू 12 चेंडू 45 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करतोय बीसीसी भोकर संघ. चला सामना सुरुवात करा. पंच फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर 12 चेंडू मध्ये 45 धावा काढाव्या लागतील उसामाला. सुंदर अशी फलंदाजी करावी लागेल. मोठे मोठे फटकेबाजी करावी लागणार आहे. चला अनिल बिर्देवाड. सुंदर अशी गोलंदाजी करतोय अनिल बिर्देवाड. फुल टॉस. सुंदर असा षटकार उसामाच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. फटका असा धुवाधार. पुन्हा एकदा पंचांना विनंती आहे चेक करा. चला थांबा पंच बघत आहेत. विकेट उसामाबाद. सुंदर असा झेल घेतलाय. सुंदर अशी बॉलिंग करतोय आणि स्किनवॉट जखमी प्रोप्रायटर शेर. माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. नगर संघ जर या सेमीफायनल मध्ये विन झाला तर शुभम भिशेभाऊ कडून 11,000 रुपयाचं पारितोषिक. आता वापस येत नाही भाऊ. 11,000 द्यावच लागणार आहे. बॅट्समॅन नेम बॅट्समॅन नेम
रिजवान. चला पुढचा चेंडू. काय चेंडू टाकलाय बाबा, सुंदर अशी गोलंदाजी करतोय आणि किपरच्या हातातून मिस फील्ड झालेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी करतोय बिरदेवाड. वाह क्या बात आहे. चला पुढचा चेंडू. सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न आणि फिल्डर आहे आणि थोडीशी मिस फिल्डिंग. दुसरी धाव, रनआउटचा चान्स. चलो 8 चेंडू 36 धावा. 6 षटकाराची आवश्यकता त्या 8 चेंडू मध्ये. हो. 8 चेंडू 36 धावा. सुंदर अशी गोलंदाजी बीसीसी संघाकडून मिळते. मोठा फटका आणि खाली विपिन सर. पुन्हा झेल बाद. सुंदर अशी गोलंदाजी करतोय भोकर संघ. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. हॅलो, काय सामना पाहायला मिळतो तो प्रेक्षकांना. सेमीफायनल 1चा हा मुकाबला आपण पाहतोय. या ठिकाणी विपिन पवनकर बॉलच्या खाली आले आणि सुंदर असा झेल टिपला. त्या ठिकाणी हँडसम गॉगल घालून आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसतात विपिन पवनकर, जर्सी नंबर 99. 7 चेंडू मध्ये 36 धावाची आवश्यकता हिमायतनगर संघासाठी. आता सचिन वडगावकर सर. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टोलवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डेंजर होऊ शकतं होतं, पण यावेळेस मात्र मिस टाइम केलेला. तो रनआउट. जीवनदान मिळाले. बघूयात आता स्ट्राईकवर असतील. ओव्हर संपला. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. सामना जिंकू शकतात आपल्या संघासाठी. 6 चेंडू मध्ये 35 धावाची आवश्यकता. पुढचा चेंडू. बॅटची कडा घेऊन यावेळेस मात्र विकेट जातोय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. संघाचे संघनायक आपण टॉस साठी समालोचक कक्षामध्ये यायचंय, कारण यानंतरचा सेकंड सेमीफायनल हा आपला होईल. दोन्ही संघाचे संघनायक आपणास विनंती आहे. हा चेंडू क्लीन बोल्ड. काय सुंदर बॉलिंग. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. सामना पाहायचा झाला तर रंगतदार अवस्थेत आढळलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो. बीसीसी भोकर संघ हा
अग्रेसिव्ह पद्धतीने खेळलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि नक्कीच जो संघ आत्मविश्वास पूर्णरित्या खेळेल तोच विजयी होऊ शकतो हे दाखवून दिले ते बीसीसी भोकर संघानं. आता पुढचा जो सामना होईल सेमीफायनल सेकंड सेमीफायनल उमरी वर्सेस उमरखेड या दोन संघादरम्यानचा सामना मान्यवर मंडळी आपल्या समालोचक कक्षासमोर आलेले आहेत. अभिदादा गुरुकेल, पूर्बाजी अण्णा कानोडे, अंबादासची आंबेगावकर मान्यवर मंडळी आपल्या समोर आपल्याला पाहायला दिसते. दोन्ही संघाचे संघनायक आपल्यास कृपया विनंती आहे टॉस साठी आपण समालोचक कक्षामध्ये यायचंय. या सामना पाहण्यासाठी अर्धापूर शहरामध्ये तामसा बायपास हा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. तामसा बायपासच्या जवळच असलेले हे सोमेश भाऊ स्पोर्ट अकॅडमीचं क्रिकेट ग्राउंड. आमदार चषक काय दिमागदार काय नयनरम्य हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. पुढचा चेंडू यावेळेस स्ट्रेटच्या दिशेने टोलून दिलाय. षटकार ऑफसाईडच्या दिशेने जो कॅमेरा आहे आणि सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो हा सामना आपल्या मोबाईलवरती tennisballcricket.in या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह. याच बरोबर हा सामना बीसीसी भोगर संघाने जिंकून पहिला फायनलिस्ट आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. बीसीसी भोकर संघ कॉंग्रॅच्युलेशन.